हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण बनवणार आहोत पफ स्लीव्ज डिझाईन। इथे पाहू शकता ही स्लीव्ज मी फक्त स्टिचिंग करून ठेवलेले आहे। अजून यांना पॅच वगैरे लावायचा आहे, पण या स्लीव्जचं कटिंग आणि स्टिचिंग परफेक्ट पद्धतीने कसं करायचं, प्लेट्स एकसारख्या कशा घ्यायच्या, हाच भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडलास तर लाईक करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा आहे। आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आता इथे मी घेतलेला आहे, इथे हा साडीचा काठ आणि हे आहे साडीचं कापड। आता साडीचं कापड टोटल जेवढी ब्लाऊजची लांबी होती तेवढी मी घेतलेला आहे आणि उंची तुम्हाला जेवढे ब्लाऊजची उंची आहे तेवढं मोजून घ्यायचं आहे आणि काठाचा भाग मायनस करून तेवढं एक्स्ट्राचं कापड आणि त्यापेक्षा 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे। आता मी इथे हे जे कापड घेतलेलं आहे ते तुम्हाला ओपन करून दाखवते। हे जे पूर्ण आहे तर ब्लाऊजची जेवढी उंची होती तेवढं मी कापड घेतलेलं आहे आणि त्याला आता सेंटरला अशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे। आता सेंटरला फोल्ड केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला सेंटरला 2 कट देऊन ठेवायचे आहे, सेंटर पॉइंट, किंवा तुम्ही मार्किंग पण करू शकता। आणि पुढच्या बाजूने जो ओपन भाग आहे त्याच्या बाजूकडून 5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे, खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने, कारण तिथपासून पुढे आपण मेजरमेंट टाकणार आहोत। तर आता मी 5 इंचाचं मार्किंग घेतलेलं आहे आणि इथं मार्किंग पण केलेलं आहे आणि दोन्ही साईडने कट पण देत आहे। हे पाहू शकता, दोन्ही कट देऊन झाल्यानंतर आपण सेंटरचा जो भाग आहे सेंटरला कट पण दिलेला आहे आणि चॉकने मार्किंग पण करत आहे आणि या सेंटरपासून पुढे 2-2 इंचावरती अशा पद्धतीने प्लेट्ससाठी मार्किंग करायचं आहे। आता तुम्हाला जेवढ्या प्लेट्स घ्यायच्यात तेवढं मार्किंग करू शकता। तुमच्याकडे जेवढं कापड असेल तुम्ही जॉईंट पण देऊन पुढे पफ बनवू शकता, पण खरं तर 6 प्लेट्स ठीक आहेत पफ स्लीव्जसाठी, तर मी ते 6 प्लेट्सचंच माप घेणार आहे। सेंटर कटपासून दोन्ही बाजूला अशा पद्धतीने मी 6-6 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता बरोबर जे मार्किंग केलेलं आहे तशाच प्लेट्स मी इथे टाकून घेत आहे। इथे पाहू शकता, जसं मार्किंग आहे त्या मार्किंगला पकडूनच मी ह्या प्लेट्स एकमेकांवर सेंटर जो कट दिलेला आहे त्या कटवरती ठेवून घेत आहे। हे अशा पद्धतीने एक प्लेट्स व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि आता आपण ह्या प्लेट्स व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत आणि यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। पाहू शकता आता मी ते शिलाई मारलेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूने पण सेम आपण तशाच पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही बाजू आपली ओके झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूनही सेम आपण तसंच जो सेंटर कट आहे तिथेच व्यवस्थित ह्या 6 प्लेट्स एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत। पाहू शकता वरच्या बाजूनेही किती सुंदर प्लेट्स आलेले आहेत। आता याही प्लेट्स व्यवस्थित टाकून झाल्यानंतर व्यवस्थित सेट करून घ्यायच्यात आणि यावरती पण शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने सर्व प्लेट्स व्यवस्थित जुळवून घ्यायच्यात। कमी जास्त खाली वरती झाल्या असतील तर ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आणि मग यावरती शिलाई मारायची आहे। हे अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे। आता वरच्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपण व्यवस्थित सेट करून घेऊया। त्यासाठी आता वरच्या बाजूनेही व्यवस्थित प्लेट्स टाकून घेऊया। आता इथे पाहू शकता हे सेंटरवरती व्यवस्थित प्लेट्स ठेवायच्या आणि त्यापासून पुढे अशा अर्धा इंचावरती या प्लेट्स व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत। तुम्ही हवं तर प्रेस करू शकता किंवा डायरेक्ट पिन वगैरे करू शकता किंवा मग डायरेक्ट हातानेच व्यवस्थित प्लेट सेट करून त्यावरती शिलाई मारू शकता। हे अशा पद्धतीने या एका बाजूच्या प्लेट्स करून झाल्यानंतर आपण त्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूच्या प्लेट्सही त्याच पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत। सेंटरला सेंटरची प्लेट्स आणि त्यानंतर 1/4 इंच मार्जिन सोडून तुम्ही सर्व प्लेट्स अशा टाकून घेऊ शकता। फक्त प्लेट्समधलं जे मार्जिन आहे ते एकसारखं असायला हवं एवढी काळजी घ्यायची आहे आणि मग प्लेट्सला शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे अशा पद्धतीने मी शिलाई मारलेली आहे। त्यासाठी आपण हे जे कापड असतं ते थोडं एक्स्ट्राचं ठेवायचं असतं, कारण प्लेट्स टाकल्यानंतर ते कमी जास्त होऊ शकतं। जेवढं मापाचं कापड आहे त्यापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे। आता इथं ही जी स्लीव्ज आहे ही मी कटिंग केलेली आहे, त्यावरती आपण इथे सेंटरला एक मार्किंग देऊन घेऊया, कारण जो सेंटरचा कट आहे तो बरोबर सेंटरवरती आला पाहिजे। तर अशा पद्धतीने ही स्लीव्ज व्यवस्थित सेंटर पॉईंटला वरचा सेंटर पॉईंट आणि मधलाही सेंटर पॉईंट बरोबर मॅच झाला पाहिजे आणि मग ही स्लीव्ज व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे
याला तुम्ही पिन वगैरे लावून घेऊ शकता किंवा मग मेजरमेंट घेऊन व्यवस्थित जसं काठाचं माप आहे त्यानुसार घेऊ शकता. आता माझी ही जी पपची उंची आहे टोटल 6 इंच आहे. आता हे मी अगोदर शिलाई मारून घेते अस्तरच्या स्लीव्जला आणि त्यानंतर आपण भेटूया. आता अस्तरला स्टिचिंग करताना हे सरकू नाही म्हणून मी ते दोन्ही साईडने व्यवस्थित पिन लावून घेत आहे. हे पहा, आता पिन लावून झाल्यानंतर हे अस्तर मी अशा पद्धतीने उलट्या बाजूने धरते, कारण शिलाई मारण्यासाठी हे सोपं पडेल. आणि मग बरोबर सेंटरपासून या बाजूला मी शिलाई मारून घेते. पाहू शकता अशा पद्धतीने. आता हे अस्तरचं कापड थोडं ट्रान्सपरंट असल्यामुळे मला अशा बाजूने दिसतंय, तर तुम्ही हवं तर वरच्या बाजूने अगोदर शिलाई मारून घेऊ शकता आणि मग सरळ बाजू करून खालून पण शिलाई मारू शकता. पण आता मला हे ट्रान्सपरंट असल्यामुळे दिसतंय, तर मी त्या पद्धतीने जसा आकार आहे तसंच शिलाई मारून घेतलेला आहे. आणि जे एक्स्ट्राचं काही जे कापड आहे वरचं स्लीवचं ब्लाऊजचं ते मी कट करून घेणार आहे, कारण आपण परफेक्ट कटिंग ही अस्तरच्या बाहीवर केली आहे. ते कापड तसंच ठेवायचं आहे आणि बाजूचं जे एक्स्ट्राचं कापड आहे मेन ब्लाऊजचं ते कट करून घ्यायचं आहे. पाहू शकता. आता हे कापड आपण कट करून घेतल्यानंतर वरच्या बाजूने अजून एक व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण इथे जोडणार आहोत काठ. त्यासाठी मी साडीचा काठ वेगळा बाजूला कटिंग करून ठेवलेला होता. तर आता काठाचं खालच्या बाजूने एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि जेवढा भाग तुम्ही वापरणार आहात त्यासाठी खालच्या बाजूने अर्धा इंच दुमडून घ्यायचं आहे कापड आणि खालच्या बाजूने अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने खालच्या बाजूने व्यवस्थित शिलाई मारायची आहे. जेवढं डिझाईनचं तुम्हाला भाग घ्यायचा आहे तेवढीच भाग दुमडून घ्यायचा आहे आणि शिलाई मारायची आहे. आता खालच्या बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर सेंटरला आपण 6 इंचाची उंची ठेवणार होतो, त्या पद्धतीने काठ मी ते दुमडून घेतलेला आहे. आणि काठाचं जेवढी तुम्हाला डिझाईन घ्यायची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता आणि आतल्या बाजून दुमडू शकता. आता मी बरोबर आतमध्ये हे बाकीचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते दुमडून घेतलं आहे आणि एकदम किनाऱ्यावरती ही शिलाई मारत आहे. शिलाई मारताना फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे. कापड किंवा प्लेट्स कुठे गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता खालच्या बाजूने जो काठाचा दोन्ही बाजूकडून भाग ओपन आहे तिथेही शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपली पफ स्लीवचं पूर्ण स्टिचिंग झालेलं आहे. आता इथे तुम्ही बटन किंवा पॅच वगैरे तुम्हाला हवं तसं तुमच्या साडीवर मॅचिंग असं लावू शकता. मी ते गोल्डन कलरचा पॅच लावलेला आहे आणि त्याने स्लीव्जला एकदम सुंदर असा लुक आलेला आहे. पाहू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.